राइट। तो चलते हैं आगे। आपल्याला आता ड्रॉ द ग्राफ बाय यूजिंग फॉलोइंग डेटा। ये भी हो गया, ये भी हो गया, हमने यहाँ तक किया है, हे सर्व झालेलं आहे, डेरिवेशन झालंय, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन झालेलं आहे। राइट 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 राइट। कार गोइंग विथ सम वेलोसिटी झालेलं आहे, ठीक आहे, हे पण झालं काल। हा, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपल्याला बघायचे आहे, राइट। तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काही गरज नाही आपल्याला, फक्त कामापुरतं सांगतोय मी, राइट। एरिया मेथडनं कसं काढायचं हे पण झालेलं आहे। डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला जर काही असतील, तुम्ही पियर्सन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, किंवा ज्यांनी 11वी मध्ये करलेत फिजिक्स त्यांना काहीच सोडवायची गरज नाही, दुसरं फक्त ते सोडवा, बस झालं। फिजिक्सचे डॉन व्हाल, डॉन। ज्यांना एक्स्ट्रा करावंच वाटायला त्यांनी हे पियर्सन सटरफटर करण्यापेक्षा सरळ 11वीचे लेक्चर करा, त्याची बरोबरी कुणालाच येत नाही, एवढं पक्क लक्षात ठेवा माझं। जबरदस्तच होणार, म्हणजे तिथं ज्या लेवलनं फिजिक्स शिकवलं जातंय, जे कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन असतंय, त्याची बरोबरी येत नाही, हे माझं पुन्हा पुन्हा वाक्य लक्षात ठेवा। आतापर्यंतचा अनुभव आहे, ज्यांनी 11th क्लासचे लेक्चर सिन्सिअरली केले, पण त्यांनीच करायचे ज्यांना जमते सर्व हँडल करून, असं काही नाही की सर्वांनी करायची गरज असते, पण ज्यांना एक्स्ट्रा करावं वाटतंय त्यांनी नक्कीच ते करा। तुम्ही नंतर म्हणसाल, म्हणजे मला येऊन भेटचाल नंतर की सर हे तुम्ही काय भारी सांगितलं होतं मला, ओके ओके। आणि ते केलेला एक व्यक्ती आहे म्हणजे प्रणव, दुसरी व्यक्ती आहे तनया सोरगेकर, म्हणजे सोरगेकर सरांची बहीण, आणि तिसरा आहे करण कागणे। या 3 व्यक्तींना त्याचा अंदाज आहे। आणखीन आहेत, वैष्णवी साठे म्हणून एक आहे, ह्या आता 11वीला आहे, नागराळे म्हणून एक आहे, असे काही विद्यार्थी आहेत, तुम्ही त्यांनाही विचारू शकता। चलो, सो आता आपण जात आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कडे। काहीच नाहीये त्याच्याविषयी, जास्त नाही सध्या आपल्याला। बघा, तशा तर मोशन खूप प्रकारचे आहेत बाळांनो, मोशन्स खूप प्रकारच्या आहेत। बघा काय असतं, सरळ बॉडी गेली अशी, लिनियर मोशन। बॉडी गोल सर्कल मध्ये फिरली की त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन। आता मला सांगा, बॉडीची स्पीड काय असणार सर्क्युलर मोशन मध्ये? सरळ रेषेत तर कळतंय की बॉडीची स्पीड ईस्ट कडे आहे, ठीक आहे, तुम्हाला हे तर माहित असेल। हे नॉर्थ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे, हे साऊथ आहे। मग बॉडी जर सर्क्युलर मोशन करत असेल, एखाद्या सर्कल मध्ये मोशन करत असेल, तर मला सांगा, समजा बॉडी ऍट सर्टन पॉइंट इथं आहे, तर तिची व्हेलॉसिटी कोणत्या दिशेत असेल बरं? नाही, कॉन्स्टंट तर ठीक आहे आपण बघूया, परंतु कोणत्या दिशेमध्ये असेल व्हेलॉसिटी? दिशा, बॉडीची व्हेलॉसिटी कोणत्या दिशेत असेल ह्या ए पॉइंटला असल्यावर? आता बॉडी तर कशी फिरायला, ह्या सर्कल मध्ये अशी फिरायला, राईट? यस, व्हेरी गुड जयश्री, अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे जयश्रीनं। त्या ठिकाणी बॉडीची मोशन, आता बॉडी कशी फिरायला माहितीये का? क्लॉकवाईज, तुम्हाला कळत असेल, क्लॉकवाईज ह्याला म्हणतात, अँटी क्लॉकवाईज ह्याला म्हणतात। क्लॉकवाईज म्हणजे घड्याळासारखं, राऊंड ही मोशन नसते, वेलॉसिटी ही राऊंड बनायची नाही। ह्या ठिकाणी वेलॉसिटी कशी आहे, तर या ठिकाणी बॉडीची वेलॉसिटी म्हणजे कशी समजायची माहितीये का? इथे एक दोरी बांधलेली आहे असं समजायचंय बरं का, आणि इथून ही दोरी इथे आहे अशी, या दगडाला बांधलेली आहे, राईट? या दगडाला दोरी बांधलेली आहे, आणि समजा जर ही दोरी तुटली तर दगड कुणीकडे जाईल? हा सर्क्युलर मोशन करणारा दगड कोणीतरी हातात धरून फिरवतोय त्याला, हा दगड कुणीकडे जाईल? साधी गोष्ट आहे बघा, तुम्हाला कळत असेल, हा दगड सरळ सरळ खालच्या दिशेत येणार, या दिशेमध्ये पळून जाणार का नाही? समजा दगड इथं न तुटता समजा इथं आला, तर इथं जर तो तुटला, तर इथं जर दोरी तुटली तर तो दगड हे बघा असा इकडे पळून जाणार,
बरोबर आहे का? त्याच्यानंतर जर दगड इथं असेल, इथं आला आणि इथून दोरी तुटली तर तो कोणत्या दिशेत जाईल सांगा बरं? आता सांगा तुम्ही कोणत्या दिशेत जाईल? बोलायचंय. या ठिकाणाहून तुटला दगड, यस, ह्या ठिकाणी जर दगड तुटला तर कोणत्या दिशेत जाईल? साऊथ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ? अरे तुम्ही मला सांगायचंय, इथं जर दगड असेल तर इथून दोरी तुटल्यावर तो कोणत्या दिशेत जाईल? त्या बी पॉइंटला दगड आलाय. यस, व्हेरी गुड. तरी म्हटलं, कारण का तर मध्येच थोडी अडचण झाली होती. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की दगड कोणत्या दिशेत जातोय. तुम्हाला माहिती आहे का रे, एखाद्या सर्कलला बाळांनो, हा सर्कल आहे आणि त्याला जर समजा एक मी अशी लाईन मारली, थोडीशी चुकली, अशी लाईन मारली तर याला काय म्हणतात सांगा बरं? ह्या लाईनला काय म्हणता तुम्ही? डायमीटर म्हणता, कॉर्ड म्हणता, टँजंट म्हणता का रेडियस म्हणता? बोला बरं सर्वांनी एक वेळस, काय म्हणता रे? डायमीटर? नो, इट्स टँजंट. त्याला टँजंट म्हणतात बाळांनो. सर्कल विषयी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. अथर्व कसं? शुभम, अथर्व काय चालू आहे? अरे सर्कल विषयी ओके, तुम्हाला नाही असं थोडंच आहे, ऍटलिस्ट तुम्हाला ओके डायमीटर, हा 10वी मध्ये आहे का तुम्हाला? ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे तर माहिती आहे की याला म्हणतात डायमीटर. ठीक आहे, डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड. त्याच्यानंतर याला म्हणतात कॉर्ड. डायमीटर म्हणजे कॉर्डच आहे बरं काय, असं काही नाही. डायमीटर म्हणजे कॉर्डच आहे, बट लार्जेस्ट कॉर्ड आहे. कशी आहे? लार्जेस्ट कॉर्ड. आता त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की अशी जी लाईन टच करून जाते सर्कलला तिला म्हणतात स्पर्शिका. एकाच पॉइंटला स्पर्श करते. स्पर्शिका म्हणजे टँजंट. काय बोला? टँजंट. मग इथून पुढे लक्षात ठेवायचं. कळलं का मग टँजंट म्हणजे काय ते? सांगा बरं. येस, मग ही जी व्हेलॉसिटी आहे त्या पॉइंटला टँजंटच्या दिशेमध्ये व्हेलॉसिटी आहे. सर्क्युलर मोशन मध्ये जी व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असतंय ते सतत बदलत राहतंय. बघा इथं कसं आहे, साऊथ, इथं वेस्ट, इथं नॉर्थ, इथं आल्यावर ईस्ट, सतत बदलतंय आणि इट इज अलॉंग टँजंट. सो डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज अलॉंग टँजंट. आता मला सांगा, तुम्ही आता घरी बसलात, सर्क्युलर मोशनचे मला काही उदाहरणं द्या बरं तुम्ही तुमच्या मनानं. चला कम ऑन. सर्कुलर, यस, फैन, बहुत अच्छे, सबसे बढ़िया एग्जाम्पल है फैन. व्हील, बहुत अच्छे, म्हणजे आपल्या क्लॉक, खूपच छान. म्हणजे सर्व पृथ्वीची इलेक्ट्रॉनची मूवमेंट अराउंड द न्यूक्लियस, पृथ्वीची मूवमेंट अराउंड द सन, ह्या सर्व सर्क्युलर मोशन आहेत. मग मला सांगा, या सर्क्युलर मोशन मध्ये एक लक्षात आला असेल तुमच्या की काही ठिकाणी यस वॉकिंग पण करू शकतो आपण. टॅप, ठीक आहे, टॅप फिरवतो आपण तुटी सर्क्युलर मोशन मध्ये. मग मला आता सांगा, ह्या सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला
दोन प्रकार दिसतात. आता फॅन सुरू केला त्यावेळेस त्याची स्पीड कॉन्स्टंट असते का वाढत असते सांगा बरं. शॉर्टकट मध्ये सांगायचं, यस इनक्रीज होते, राईट, इनक्रीज, बहुत अच्छे. मग त्यावेळेस फॅनची स्पीड ज्यावेळेस इनक्रीज होत असते म्हणजे स्पीड कॉन्स्टंट नसते, त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. काय म्हणतात? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि एकदा फॅन सुरू झाला आणि बराच वेळ झाला की त्याच्यानंतर त्याची स्पीड वाढत असते का कॉन्स्टंट राहते का डिक्रीज होते सांगा बरं. यस कॉन्स्टंट. नाही रे शुभम, कुठून काढतो तू शुभम उलटच. कॉन्स्टंट राहते ना बेटा. फॅन बंद केल्यावर स्पीड डिक्रीज होते. फॅन बंद केल्याच्या नंतर स्पीड डिक्रीज होते ना. ओके, सो फॅन बंद केल्याच्या नंतर होते, परंतु आपला फॅन ज्यावेळेस चालू असतो रेग्युलर मध्ये त्यावेळेस कॉन्स्टंट असते. ज्यावेळेस त्याची स्पीड कॉन्स्टंट असते त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे दोन प्रकारच्या सर्क्युलर मोशन आपण बघितल्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, राईट. मग मला सांगा, आता मी उदाहरण दिलं की तुम्ही मला सांगायचं, बस स्टँड मधून एसटी निघाली, तिचे चाक, मग एसटी आता बस स्टँड मधून निघाली म्हटल्याच्या नंतर एसटीची आता तुम्हाला माहिती आहे स्पीड वाढत जात असते. मग ती युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे सर्क्युलर मोशन त्याच्या चाकाची? गुड. आता तुम्हाला जसं माहिती आहे त्या पद्धतीनं पृथ्वीची मोशन अराउंड द सन युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? नाही, हा तेच तुम्हाला जरा माहिती नसेल. ठीक आहे, तुम्ही सध्या युनिफॉर्मच म्हणणार, पण पृथ्वीची मोशन नॉन युनिफॉर्म आहे माहित असू द्या तुम्हाला. ते तुम्हाला 11वी मध्ये खूप डिटेल मध्ये कळेल, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये, किंवा 10वीतच कळेल, सोडून द्या. हे बघा, ही अशी आहे, पृथ्वी ना एक्झॅक्टली गोल नाही फिरत सूर्याभोवती. समजा हा इथं सूर्य आहे, हा सूर्य, आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे, ही पृथ्वी फिरत आहे अशी, तर पृथ्वीची स्पीड सतत बदलत असते हे माहित असू द्या. हा लेक्चर जरा ऑटोमॅटिकली बंद व्हायला सध्या, तो इंटरनेट कनेक्शन डाऊन आहेत जरा. तर पृथ्वीची स्पीड इथं कमी असते, इथं जास्त असते, हे तुम्हाला 10वीत कळेल. मग मला आता सांगा, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? यस, नॉन युनिफॉर्म. मग तुमच्या लक्षात आलेलं आहे की कशा, हा मोशन ऑफ वॉच म्हणजे सेकंड हँड, सेकंद काटा म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की मिनिट हँड, कोणताही हँड कशी आहे सांगा, युनिफॉर्म का नॉन युनिफॉर्म? मिनिट काटा युनिफॉर्म का नॉन युनिफॉर्म? युनिफॉर्म आहे. ठीक आहे, ते थांबते असं विचार नका करू, सारख्या स्पीडनं पळायला त्याच्या बाजूनं. मग अशा प्रकारे हे तुम्हाला कळलेलं आहे. सो मोशनचे दोन प्रकार आहेत इथं सध्यावर, काय तसे तर खूप प्रकार आहेत, तुम्हाला फक्त दोन प्रकार. एक लिनियर मोशन म्हणजे रेल्वेची मोशन सारखी एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी सरळ सतत पुढे जाणे, त्यालाच ट्रान्सलेटरी मोशन म्हणतात. दुसरी आहे सर्क्युलर मोशन, सर्कल मध्ये. हे सध्या दोन प्रकार आहेत, परंतु याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन आहेत पुढे चालून. त्याच्यानंतर 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. 3 इक्वेशन्स ऑफ मोशन पुन्हा एकदा आपण लिहून काढायचे सर्वांनी. चला वही पेन घ्या, प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस, कम ऑन. सर्वांनी वही पेन घ्या, सर्वांनी वही पेन घ्या बरं. चला व्हिडिओ ऑन करा, सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. मी पाहतोय. चला आता प्रत्येकाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे. इक्वेशन लिहा, तिन्ही इक्वेशन लिहून काढायचे आहेत विथ मी. कम ऑन, you have to write. The very first equation is V. Come on, you are writing Om. Don't look at me, just write down. What about else? Jayashree, chala liha lawkar. V is equal to U plus AT. These are very important equations, you should not forget them until you are alive.
राईट. आपण जिवंत असेपर्यंत ह्या गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. v इज इक्वल टू यू प्लस एटी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. थर्ड वन इज v square is equal to u square plus 2as. Then there is another formula for acceleration. Acceleration is equal to v minus u upon t. Fifth, there is another formula for displacement, average velocity. In terms of average velocity, average velocity is v plus u divided by 2 and multiplied by time. So these are all formulae that we have seen, and these are really very important formulae. Very important formulae. Everybody must remember them, must remember them, must remember them. There is no other alternative. मी तुम्हाला आणखीन एक छानसा फॉर्म्युला सांगतो डिस्प्लेसमेंट साठी. खूप सारे फॉर्म्युले डिस्प्लेसमेंट साठीच आहेत बाळांनो. आणखीन एक सांगतो. जर फायनल व्हेलॉसिटी माहित असेल तर vt मायनस हाफ एटी स्क्वेअर. चला हे एक फॉर्म्युला लिहून घ्या. फायनल व्हेलॉसिटीच्या रूपात. हे इनिशियल व्हेलॉसिटीच्या रूपात आहे ना, तर हा फायनल व्हेलॉसिटीच्या स्वरूपात आहे. लिहून घ्या. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू vt मायनस हाफ एटी स्क्वेअर. चला हे झाले. मग त्याच्यानंतर स्पीड विषयी एक फॉर्म्युला बघा. आता सर्क्युलर मोशन मध्ये आपण स्पीड कशी काढू शकतो ते पाहायचं आहे आपल्याला. हाऊ कॅन वी फाइंड द स्पीड इन सर्क्युलर मोशन? सिंपल आहे. बॉडी ज्यावेळेस सर्क्युलर मोशन करत असते लाईक दिस, ओके, तर बॉडीने समजा ह्या पॉइंट पासून सुरुवात केली तर ती पूर्ण फिरून एक सर्कल कंप्लीट केला. स्पीडचा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू काय असते बाळांनो? डिस्टन्स डिवाइडेड बाय, सांगा रे काय असतं? डिस्टन्स डिवाइडेड बाय, कम ऑन, टाइम. व्हेरी गुड. डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. मग जर एखाद्या बॉडीने इथून एवढा अंतर ट्रॅव्हल केला तर तुम्ही ह्याला सर्कलचं काय म्हणता रे? डायमीटर म्हणता का टँजंट म्हणता का सर्कमफरन्स म्हणता? हा तुमचा, हा कॅमेरा ऑफ करा. आता कॅमेरा ऑफ करा. कॅमेरा ऑफ करा बाळांनो. यस, सर्कमफरन्स म्हणता, राईट. सो दिस इज डिस्टन्स विच इज इक्वल टू द सर्कमफरन्स. आणि एक माहित असू द्या, एक राऊंड पूर्ण करण्यासाठी जेवढा पार्टिकलला वेळ लागतो त्याला टाइम पिरियड असं म्हणतात. काय म्हणतात? टाइम पिरियड. किंवा नुसतं टाइम पण लिहितात काही जण, पण टाइम पिरियड पण म्हणायचं आपण त्याला. एक स्टँडर्ड शब्द आहे टाइम पिरियड. एक राऊंड पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो त्याला टाइम पिरियड म्हणतात. मग मला सांगा बरं, एका सेकंदाला, एक सेकंद काट्याला राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड? 60 सेकंद. बहुत अच्छे, बहुत अच्छे. एका सेकंद काट्याला घड्याळामध्ये 1 मिनिट म्हणू शकता किंवा 60 सेकंद. मला सांगा मिनिट हँड, मिनिट हँडचा टाइम पिरियड सांगा. यस, बहुत अच्छे. 60 सेकंद नाही बेटा अथर्व, कोण सांगितलं हे? 60 आवर पण नाही शुभम. मिनिट काट्याला एक वेळ पूर्ण करण्यासाठी, एक राऊंड पूर्ण करण्यासाठी, मिनिट काट्याला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 24 तास कसे लागतील बाळा? अरे मिनिट काटा रे बाळांनो, मिनिट काटा. मिनिट काटा इथून सुरू झाला, त्याला इथं यायला 5 मिनिट लागतात, इथं यायला 15 मिनिट लागतात, इथं यायला अर्धा तास लागतो, इथे यायला पाऊण तास लागतो, इथे यायला बस 1 तास लागतो. सो मिनिट काट्याचा टाइम पिरियड आहे 1 आवर. आता मला सांगा तास काटा, आवर हँड.
त्याचा टाइम पिरियड सांगा. बहुत अच्छे. तास काट्याला पूर्ण 24 नाही बेटा, तास काट्याला पूर्ण राऊंड मारला म्हणजे किती वेळ होतो रे बाळांनो? यस, 12 आवर. 24 तास कसे? 24 तासामध्ये तास काटा 2 राऊंड मारतो. सो सेकंड हँडला 60 सेकंद, मिनिट हँडला 60 मिनिट, पण तास काट्याला 60 आवर नाही बाळा, 12 आवर. तर अशा प्रकारे ही सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतात. राईट. चला सर्वांनी पहिल्यांदा हे पान लिहून घ्या अगोदर. हे जे पुढे दिसतंय तुमच्या ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे कम्प्लीट पेज लिहून घ्यायचंय. मी हा जो प्रश्न दिलाय तुम्हाला, इनिशियल वेलॉसिटी, रिटार्डेशन, टाइम, वेलॉसिटी, तुमचं एकच चुकलंय. रिटार्डेशन तुम्हाला वापरता आलं नाही. यस ऑफकोर्स काय वापरायचे? v इज इक्वल टू u प्लस at. इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला काय दिली आहे मी? 500 मीटर पर सेकंद. रिटार्डेशन दिले ना बाळांनो तुम्हाला मी, रिटार्डेशन 5 आहे, मग ऍक्सेलरेशन -5 घ्यावं लागतं बाळांनो. रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. टाइम 10. सर्वांनी गाडीला ऍक्सेलरेट केलं. अरे ब्रेक मारलेत, मग ब्रेक मारल्यावर गाडीची स्पीड कमी होणार का नाही? 500 आणि हे -50 होत आहे. सो 450 मीटर पर सेकंद. कळलं का सर्वांना? जरा हे सांगा बरं, आता कळलं का? पण कसं काय कळलं का? निगेटिव्ह कसं काय, निगेटिव्ह कसं घ्यायचं ते? ओके चालतंय मग. अरे उत्कर्षा काय नाही कळलं बेटा? रिटार्डेशन म्हटलंय ना, हे रिटार्डेशन आहे बरोबर का? मग रिटार्डेशन ज्यावेळेस मी म्हणतोय, रिटार्डेशन काय आहे? 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग ऍक्सेलरेशन काय असतंय? -5. कारण रिटार्डेशनचा अर्थच आहे की निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणून जरी मी +5 दिला असलं रिटार्डेशन, तर ऍक्सेलरेशन घेताना, आता ते ऑडिओ क्लिअर बाळा, आज जरा नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अडचण व्हायला. तुम्ही काय करा, अपलोडेड व्हिडिओ एकदा पाहून घ्या, ठीक आहे? सो हे लिहून घ्या प्रश्न शेवटचा मी जो दिला होता तो, त्याचं उत्तर ज्यांचं चुकलं त्यांनी, आणि तिथं व्यवस्थित लिहा. रिटार्डेशन मीन्स निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. रिटार्डेशन मीन्स निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. हे प्रॉपरली लिहून घ्या बरं, जरा एकदम परफेक्टली लिहून घ्या. रिटार्डेशन मीन्स निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि हे लिहिणं झाल्याच्या नंतर थोडंसं उठून इकडे तिकडे फिरून थोडीशी जॉगिंग करा. म्हणजे कसं असतंय, 5 मिनिटं म्हणजे सतत बसायचं नाही स्क्रीनच्या पुढे. उठायचं, पायऱ्यावरती फेरी मारायची, पायऱ्यावरती चढून यायचं, जोरात पळत जायचं वर, पायऱ्यावरच जायचं बघा. घरातल्या घरात फिरल्यानं होत नाही. तुम्हाला एक माहित असू द्या, तुम्ही तुमची पोटेन्शियल एनर्जी वाढवली तरच वर्क डन होते तुमच्या बॉडीकडून. वर्क डन झालं तरच तुमची हार्ट पंप करते ऑक्सिजन जास्त, राईट? ब्लड जास्त पंप करते, त्या ब्लड मध्ये ऑक्सिजन असतो, आणि मग अशा प्रकारे तुम्ही फ्रेश राहता. सो लगेच काय करायचंय, 5 मिनिटाचा ब्रेक असतो 2 लेक्चर मध्ये. उठायचं आणि पायऱ्यावरती जायचं, सीड्याने पूर्ण टॉप पर्यंत जायचं, 2 वेळेस फेऱ्या मारायच्या. म्हणजे बघा, आपल्या 50 पायऱ्या चढून झाल्या पाहिजेत, आणि दिवसामध्ये असं एकूण 3 वेळेस करायचं. म्हणजे आपली दररोजची जी रुटीन बंद झालेली आहे, तिला जर आपल्याला इक्विव्हॅलंट करायचं असेल तर अवघडच आहे. परंतु तरी सुद्धा घरी बसल्या बसल्या आपण काय करू शकतो, पायऱ्या दिवसातून टोटल पायऱ्या चढणं किती झाल्या पाहिजेत? फक्त चढणं म्हणतोय, उतरणं नाही. 200 पायऱ्या दिवसामध्ये, 200 पायऱ्या चढणं झाल्या पाहिजेत. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 50 पायऱ्या असतील तर त्या 4 वेळेस चढा. जर तुमच्या घरामध्ये 20 पायऱ्या असतील तर 10 वेळेस चढा. काय झालं, आता ब्रेक आहे, त्या ब्रेक मध्ये 2 वेळेस 3 वेळेस चढून यायचं, फटफट फटफट फटफट. धक 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 झालं पाहिजे हृदय. धकधक झाल्याशिवाय फायदा नाही बघा. ठीक आहे, ओके, बाय बाय.